आता एक महत्त्वाची मोठी बातमी, कोलकाता कसोटीमध्ये टीम इंडियाचा पराभव झालाय। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा कोलकाता कसोटीमध्ये सामना रंगलेला होता। कोलकाता कसोटीमध्ये तिसऱ्या दिवशी भारताचा 30 धावांनी पराभव झालाय। भारताचा संपूर्ण संघ 93 धावांमध्येच गारद झालेला आहे। भारतासमोर जिंकण्यासाठी अवघ्या 124 धावांचंच लक्ष्य होतं, मात्र ते लक्ष्य देखील भारताचा संघ पूर्ण करू शकला नाही आणि भारतीय संघाचा पराभव झालेला आहे, मोठा पराभव झालेला आहे। कोलकाता कसोटीमध्ये तिसऱ्याच दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। कोलकाता कसोटीमध्ये भारताला आता दुसऱ्या डावामध्ये 124 धावांचं लक्ष्य देण्यात आलेलं होतं, मात्र 93 धावांमध्येच भारताचा संपूर्ण संघ गारद झालेला आहे। सुरुवातीपासूनच भारतीय संघाच्या विकेट्स पडल्या आणि त्यानंतर आता 93 धावांमध्ये संपूर्ण संघ हा बाद झालाय आणि त्यामुळे भारताचा पहिल्या कसोटीमध्ये पराभव झालाय। आपले प्रतिनिधी संदीप रामदासी फोनवरून आपल्या सोबत आहेत। संदीप, भारताचा तिसऱ्याच दिवशी आणि तो देखील इतका मोठा पराभव झालेला आहे। 124 धावांचं छोटंसं लक्ष्य होतं, मात्र ते देखील भारताला पार करता आलं नाही। तर भारतीय संघाचा मोठा पराभव झालेला आहे कोलकाता कसोटीमध्ये। भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल हा देखील त्याच्या मानेला दुखापत झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तो देखील या दुसऱ्या डावामध्ये खेळू शकलेला नव्हता। तो एक धक्का होता भारतासाठी आणि त्यानंतर भारतीय संघाचा पराभव झालाय। आपले प्रतिनिधी विजय साळवी फोनद्वारे आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर भारतासाठी हे लक्ष्य सोपं असेल असं सांगितलं जात होतं, बोललं जात होतं, मात्र भारताचा पराभव झाला। 93 धावातच भारताचा डाव आटोपलाय। माधवी, बऱ्याच वेळा भारतीय संघ सातत्यानं समोरचा जो संघ असतो, पाहुणा संघ भारतीय संघ भारतात आलेला, याच्यासाठी एक सापळा रचलेला असतो। फिरकी गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या त्यांना दिल्या जातात, कारण आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या जातात, पण तो शिकारी स्वतःच सापळ्यात सापडावा अशी काही परिस्थिती भारतीय फलंदाजांची झाली। आजच्या जमान्यात आपण सातत्यानं म्हणतो की फिरकी गोलंदाजी खेळण्याचं तंत्र हे आजच्या फलंदाजांमधलं कमी होत चाललंय। याचं कारण कसोटी क्रिकेट कमी झालंय, वन डे क्रिकेट, 2020 क्रिकेट वाढलंय, तिथं फिरकी गोलंदाजांना फारसे खेळायची तुम्हाला संधी मिळत नाही। 10 षटकं असतात जेमतेम, आणि अशा परिस्थितीत जिथं तुमची 5 दिवस कसोटी लागते तिथं फिरकी गोलंदाज जास्त प्रमाणात तुमच्या समोर येतात आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघ नेमका आज स्वतःच्याच सापळ्यात अडकून त्याची शिकार झालेली आहे। माधवी, नक्कीच, आणि त्यामुळे या पहिल्या कसोटीमध्ये लाजिरवाणा पराभव भारताला स्वीकारावा लागलाय। विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।